माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य सर्व वडीलधारी मंडळी आणि शहापूर तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळीला शिरसाष्टांग नमस्कार करतो। उपस्थित बंधू भगिनींना नमस्कार। लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही 75,000 मतदान मी इथे न येता ज्या जिजाऊ किंवा इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत करून जे घेतलं, जिजाऊचे स्वयंसेवक असतील, स्वयंसेविका असतील, या तालुक्याचे तालुका प्रमुख असतील, या सर्वांचा मी जाहीर आभार मानतो। सर्व मतदारांचे आभार मानतो। ज्या दिवशी मला 75,000 मताधिक्य मिळालं त्याच दिवशी मी ठरवलं की आपली जबाबदारी शहापूर बाबत वाढलेली आहे। शहापूरचे प्रत्येक अडीअडचण ही आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे आपण त्याची काळजी करणे ही गरजेचे आहे। आणि आपल्या जिजाऊचं धोरण ते असतं का निवडणुका या स्वतःच्या पोट भरण्याचं कुरण नसून ते सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी गरजेचा असतो आणि ते लोकप्रतिनिधी घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आता नुकताच प्रवेश केलेला रणजितताई उघडा यांना येत्या विधानसभेची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी देतोय। परंतु थोडीशी मनामध्ये खंत राहते रंजनताई, जय बाबा प्रकाश वरकुडे होते, तुम्हाला घेऊन आले होते, आणखी अनेक मंडळी घेऊन आले होते, ते आज व्यासपीठावर दिसायला पाहिजे होतं। कारण मागे राहून कुठलाही प्रचार होत नसतो आणि कुठलाही पक्ष आपलं पोट चालवत नसतं। तुम्ही आम्ही एकत्रित आहोत, आपणच एकमेकाच्या सुखदुःखात जाऊन बसत असतो। त्यासाठी आपल्याला पक्ष जात या पलीकडे सर्वांना काम करायचं आणि तुम्ही काय काळजी करू नका। मी 2013 पर्यंत काँग्रेसचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सरचिटणीस होतो ठाणे जिल्हा। मी जिल्हा सरचिटणीस असताना आमच्यावर एक खोटी केस झाली। खोटी केस झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी मदत केली नाही किंवा वरिष्ठांकडूनही काही मदत झाली का खोट्या केसेस जवळजवळ 150 लोकांवरती दरोडा, खंडणी अशा विविध प्रकारच्या केसेस आपल्या वाडा भिवंडी टोल नाक्यामध्ये। त्या दिवशी थांबला का बाबा आता आपण थांबूया। त्यानंतर परत 2018 आली। मी लहान मुलांना घेऊन फिरायला गेलो होतो कोचीला। मला एक सवय असते की लहान मुलं आणि वडीलधारी मंडळी याच्यापेक्षा दैवत दुसरे कुठे बघायला भेटत नाही। आणि मला फोन आले का अशा प्रकारे पोट निवडणूक लागले, नाविलाज असतो तेव्हा नुकताच धंदा 13 नंतर मी उभा केला होता 18 पर्यंत। आणि आपल्याला तर माहिती आहे पक्षांचे धोरण कसे असतात, बरोबर नाही आला तर मला नाविलाज तो यावं लागलं। चंद्रकांत दादा माझ्या घरी आले, मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस आले। मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशही केला होता। ताई प्रवेश केला, माझ्या घरी मुख्यमंत्री महोदय आले म्हणून स्थानिक नेतृत्वाने माझ्यावर बहिष्कार टाकला। अनेक संघटना ज्या फक्त राजकारण हे आपलं स्वतःचं पोटाचं धरण त्यांनी बहिष्कार टाकला। ज्या समाजाचे आदिवासी विरुद्ध बिगरआदिवासी वाद लावण्याचा प्रयत्न करतात त्यांनी बहिष्कार टाकला। मी ते पोट निवडणूक जिंकून दिली। मला सिडको कबूल केलं होतं तेव्हा मुख्यमंत्री मोदींनंतर चंद्रकांत दादांचे 2 वेळेस फोन आले। मी सांगितलं दादा मला नकोय कुठलं पद, कारण जिथे आपल्या बरोबर माणसं नसतील किंवा जिथे प्रेम नसेल, जिथे घरपण नसेल तर ते पद कुठल्या कामाचं नसतं। मी त्यानंतरही परत पुन्हा शांत झालो। मी पक्षाच्या खासदारकीलाही अगदी कपिल पाटलांनी तेव्हा मदत केली होती। 2019च्या विधानसभेच्या सगळ्याच आमदारांना भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या मदत केली। परंतु इथे दरोडा अडचणीत होते। हरीश मला सांगायला आला का बाबा दरोडा साहेब खूप अडचणीत आहेत। बरोडा मला रोजच फोन करत होते, मग त्यांनाही मदत केली, दरोड्यांनाही मदत केली। मग कुणाच्या याच्याने तरी शहापूरचं दुःख कमी झालं पाहिजे त्या पद्धतीने मदत केली। त्यानंतर 19ला ते निवडून आले। दरोड्यांनी विचारले काय कुठे त्रास वगैरे नाही दिला, पण तो भुसारा निवडून दिला। त्या भुसाराने 2-4 महिन्यात त्याची जात दाखवायला सुरुवात केली। तरी आम्ही थांबलो नाही, आम्ही त्याला कुठे विरोधही केला नाही। आम्ही आमचं काम करत राहिलो, आम्ही कुठेही मागे बघितलं नाही। आपलं जे प्रामाणिकतेने काम आहे, सामाजिक काम ते करत राहिलो, लोक जोडत राहिलो। जे पदावर बसले ते लोक तोडत राहिले। तोडता आज अशी परिस्थिती झाली की इथे बसलेल्या 25% माणसं आहेत की त्यांना माणसं जमवता येत नाही। आजची परिस्थिती झाली 2024च्या निवडणुकीची। आणि त्यावेळेला त्यांनी फसवलं, आम्ही अजिबात रडलो नाही, परंतु आज अशी वेळ आलेली आहे का या दोन्ही जिल्ह्याच्या कुठल्याच विधानसभेमध्ये जिजाऊ शिवाय उमेदवार निवडून येणार एवढी ताकद या कार्यकर्त्यांनी निर्माण केली। त्याचा मला सार्थ आहे। त्या संस्थेचं नावच मासाहेब जिजाऊ आहे, जिने छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केले। मग आम्ही 2020 पासून ठरवलं, सर्व कार्यकर्त्यांनी, हरीश असतील, अमोल असतील, सगळ्याच कार्यकर्त्यांनी ठरवलं
का आता महासाहेब जिजाऊच्या नावाने सोचताय तर आपलं छोटंसं का असो ना आपल्याला आपलं स्वस्तान झालं पाहिजे. जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल, जे विद्यार्थ्यांच्या हिताचं असेल, ते आमच्या महिला भगिनींच्या हिताचं असेल, जे लहान लहान मुलांच्या शिक्षणासाठी हिताचं असेल, जे आरोग्याच्या हिताचं असेल. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा आपल्या मातीमध्ये आपल्या माणसाच्या सुखदुःखाची जाण आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याला नाही. आज आपण सांगा, आपण संघटित नसल्यामुळे काय होतंय? पालघरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री सिंधुदुर्गावरून येतो, ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री साताऱ्याला येतो. कुठलाही दुःखाच्या ठिकाणी कुठलाच पालकमंत्री पोहोचत नाही. ही खेदजनक बाब आहे. त्यासाठी आपल्याला आता संघटित व्हावं लागेल. आपल्याला आपला विकास निधी, जो जिल्ह्याचा विकास निधी आहे, तो 5%, 10% देऊन द्यायला पाहिजे. किंवा आमदार खासदार निधी हाही जो लोकांचा निधी आहे तो विदाऊट पैशाने गेला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि चांगल्या उमेदवारांना निवडून द्यायला. आणि ताईने सांगितलं, बाबा तुम्ही एका राजकीय पक्षातून आलात, तुम्हाला म्हणजे अनेक लोकांचे फोन आम्हाला येतात, SMS येतात, कॉल येतात, काय ताई या पक्षाच्या नेत्यांबरोबर आहे. ताई आपल्याला गोडाऊन मधला कुठल्या गरीबाच्या ह्याच्यातला एकही रुपया आपल्याला निवडणुकीसाठी खर्च नाही करायचा आहे. आपल्याला आपण गरीब असू, आपल्याकडे पैसे नसतील, परंतु आपल्याकडे हा एवढा मोठा समाज आहे. यापेक्षा दुसरी गोष्ट काय करत नसते. आपल्याला चुकीच्या गोष्टीमुळे बीजच शुद्ध लागेल. आपल्याला उद्या संकरित बियाणं आणून आपल्याला रोपं नाही बघायची किंवा गाढवाचा आणि घोड्याचे पैदास आपल्याला नाही करायची. आपल्याला 100% 24 कॅरेट सोन्यासारखा आपला उमेदवार राहिला पाहिजे. काल काय झालं? काल मी 2 पक्ष बदलले, तुम्ही 2 पक्ष बदलले. आज आपण जिजाऊ आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य केलं तशा प्रकारचं स्वराज्य आपल्याला करायचंय. कारण माझी जबाबदारी शहापूरचा विकास करणे. आज अनेक लोक मला फोन करून सांगतात, नाही नाही तुम्ही अशा प्रकारे निर्णय घ्याल तर कुणबी समाज नाराज होईल. कोणी सांगते आदिवासी समाज आहे, तो माझा समाज आहे. जर मी जन्माला एका शेतकऱ्याचा मुलगा, एका कुणब्याचा मुलगा जन्माला आलोय, माझे वडील एसटी मध्ये कंडक्टर होते. एसटी मध्ये कंडक्टर असताना मी जर ठरवलं का बाबा माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त जो आलेला व्यवसायातून पैसा आहे हा माझ्या समाजात आहे, त्याच्यासाठी कुठली जात पात धर्म मी बघितलेला नाही. मी जर झडपोली सारख्या गावामध्ये 130 खाटाचं रुग्णालय करू शकतो. महाराष्ट्राच्या नव्हे तर गुजरातहून विद्यार्थी आपल्याकडे JEE नीट साठी शिक्षणाला येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील चंद्रपूर, गडचिरोली, परभणी पासून सर्व जिल्ह्यातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याकडे पोहोचतात. तेवढंच नाही सांगतो तर आज आपल्याकडे एक दिशा आहे का आपल्याकडे ज्याला आई वडील नसलेला मुलगा आहे, UPSC होऊन IPS ऑफिसर होतो, कोल्हापूर येणारा मुलगा, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना एक आदिवासी तरुणी पती जातो. तो पतीला गेल्यानंतर तिची सासू तिला धीर देते की बाळा काळजी करू नको, त्या बाळाला जन्माला घाल. बाळाला जन्माला घातल्यानंतर एक सासू किंवा सून बाळाजवळ थांबून लोकांच्या ठाण्यातील धुनी भांडी करणाऱ्या मोहिनी भारतीमाल सारख्या तरुणीला जेव्हा जिजाऊ भेटते, जिजाऊ तिला अभ्यास करण्याचे पैसे देते. अभ्यास करून आज अभिमानाने सांगतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये दादर स्टेशनला एक अधिकारी पदावरती कामाला जाते. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. जवार मधून एक मुलगी आई वडील लग्न करून देतात म्हणून पळून झडपोलीला पोलीस भरतीमध्ये येते. तिची ज्या दिवशी मला भेट होते त्या दिवशी तिला मी म्हटलं का तुझी कोण बहीण वगैरे असेल तर तिलाही घेऊन ये. ती बहिणीलाही माझ्याच फोन लावते, गावातल्या एका माणसाला तिलाही बोलवते. आज अभिमानाने सांगतो 4 ते 5 महिन्यामध्ये झडपोलीला राहून दोन्ही बहिणी खाकी वर्दी घेऊन देशाच्या सेवेसाठी रुजू होतात. हे काम आपल्या जिजाऊचं आहे. आपल्याला काय बँकांमध्ये DDC बँकांमध्ये 25-25 लाख रुपये नोकरीला लावण्यासाठी आपली जिजाऊ नाही. जिजाऊ देताना अगदी छाती ठोकपणे सांगतो 12,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. जे एक माकड छाप तुमच्याकडचं बोलत होतं, आदिवासी विरोधात निलेश सांबळेने केस टाकली, त्या माकड छापाला मी अगदी जाहीरपणे आवाहन करतो की आज पेशाच्या भरतीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी जिजाऊच्या स्पर्धा परीक्षा लाभेतून गेले. तू काय केले आरामखोरा? तू तर तुझ्या घरातच सगळे पदं उपभोगली. तुझ्या वडील जात्या बाप जात्यापासून तुम्हीच पदं उपभोगली. तुमच्या घरातच किती पदं घ्यायची, बहिणीला किती द्यायची, मुलाला किती द्यायची, याबाबत या व्यतिरिक्त तू काय केलंय? जिजाऊ कुठलाही जात धर्म पाहत नाही. आता इथे बसलेले मला वाटतं 95 ने 98% कार्यकर्ते रंजनाताईंचे आहेत. मी सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती करतो, आता जशी लाईट गेले आणि अंधारामध्ये आपण दिवा लावलाय, हीच वेळ आपल्या शहापूर तालुक्यावर आलेली आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने असा दिवा बनवून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचंय. लोक मला सांगतात का 75,000 मतं ही तर तुझ्या समाजाने तुला व्यक्ती म्हणून दिले. मी सांगतो जाहीरपणे गेल्या 77 वर्षामध्ये ज्या राजकारण्यांनी फसवले त्यांना लोक मतं देतात. मी तर ज्या दिवशी 4 जूनला पराभव झाला, 5 जून पासून परत कामाला लागलेले.
शहापूरसाठी म्हणायचं गेलं तर लगेच आपण कसाऱ्याला एक रुग्णवाहिका दिलेले, एवढ्यावर न थांबता आपण शहापूरमध्ये प्रत्येक गाव टू गाव वह्या वाटप केलेले, येणारे 11वीपासून 9वीपासून JEE नीटसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था शहापूर सांगितला, कुठल्याही अडचण नाही त्याला ताबडतोब प्रवेश दिला जातो अशी व्यवस्था आपण केलेली आहे. इतकंच नाही तर आपण एकही दिवस थांबलो नाही का परत बाबा दुसरी निवडणूक येईल आणि दुसऱ्या निवडणुकीची वाट बघत परत 6 महिने आधीपासून प्रचार करायचा, हे आपलं काम नाही. मी निवडणुकीला उभा होतो का या माझ्या समाजाच्या डोळ्यातील दुःख पुसण्यासाठी, एकही डोळ्यात पाणी येऊ नये आणि त्याचं दुःख होऊ नये, त्याचं दुःख निराकरण करण्यासाठी मी निवडणूक लढवत होतो. त्यामुळे मला काहीही वाटलं नाही. माझ्या दोन्ही बहिणी रडत होत्या. आम्ही मतदान केंद्रातून निघालो. मतदान केंद्रातून निघाल्यानंतर बहिणी रडत होत्या, मुलगी रडते, मुलगा रडतो. म्हणजे कशासाठी रडताय? एक नाण्याच्या 2 बाजू असतात. आपण जेव्हा फॉर्म भरला तेव्हा निवडून येणार किंवा पराभव ठरलं होतं. ते सगळं आपल्याला माहिती होतं की जेव्हा एक तर विजयी होणार एक तर पराभव होणार, परंतु ज्या समाजाला आपण पाहिजे त्या समाजाची आपल्याला 24 तास सेवा करायची. लोक मला सांगतात 75,000 मतही तुला बघून मिळाले होते. हो, मला बघून मिळाले होते. आताही मी सांगतो मला 75,000 मतं मिळाली होती. मी जाहीरपणे सांगतो किमान 75,000 मतं इथं माझी आहेतच. त्या पलीकडे जाऊन आज आता रंजनाताई आलेले किंवा विविध प्रकारच्या आज आदिवासी समाजामध्ये जो चुकीचा प्रचार केला होता तो थांबलेले नारायण दरोडा असतील, अशोक वीर असतील, यासारख्या हजारो आदिवासी युवक आदिवासी खेड्यापाड्यामध्ये जाऊन जो सत्य त्याचा प्रचार करतील आणि किमान 1.25 लाख मताधिक्य घेऊन आपला उमेदवार निवडून येईल याची तुम्हाला मी ग्वाही देतो. किती दिवस आपण हा छाप उडवायचा, कधी काटा उडवायचा, पण रुपया उडवला तर 5 वर्षे छापा, 5 वर्षे काटा. हे चित्र बदललं पाहिजे ना आपण. हे चित्र तुम्ही आम्ही नाही बदललं. नवीन तरुणांना जर संध्या नाही दिल्या तर हेच लोक परत राहून आपल्या तालुक्याच्या विकासाची वाट लावले. आज सांगायला लाज वाटते, मुंबई, ठाणा, भिवंडी सर्वकडेच पाणी जातं शहापूरचं, परंतु शहापूरच्या 70 ते 75% भागाला एप्रिल महिन्यात जाऊ दे, जानेवारी पासून पाणी टंचाई होते. आपण बघतोय बडोदा समृद्धी हायवे आपल्याकडं, रेल्वे मार्ग आपल्याकडं, नाशिक रस्ता आपल्याकडं, पण आपण कुठे आहोत? आजही आपल्याकडे नोकऱ्या नाहीत, आपल्याकडे आरोग्याची दुरावस्था आहे की दर 15 दिवसांनी एक ताई पोटातल्या बाळासहित मरण पावते. शिक्षणाचा खेळखंडोबा आहे. हे सर्व चित्र बदलण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले आणि जिजाऊची जबाबदारी, जिजाऊचे आमदार नुसत्या रंजनाताई नसतील तर प्रत्येक मतदार असेल. हा आपल्याला ग्वाही देतो का हा शहापूरचा मतदार हा प्रत्येक जण आमदार होईल आणि त्या आमदारीसाठी आपल्याला येते 20-25 दिवस प्रत्येकाला मेहनत करायची. आपल्याला खोटे आश्वासन नाही द्यायचे. जे आश्वासन मी लोकसभेमध्ये दिलेले आहेत का किनवली भागामध्ये एक शाळा होईल, एक डोलखा भागामध्ये, एक कसाऱ्यामध्ये होईल, या 3ही शाळा होणार आहेत आणि येत्या एप्रिल महिन्यापर्यंत आपण त्या शाळा सुरू करू. या मतदारांना 100% आश्वासन द्या. कुठल्या नेत्याने कुठल्या पक्षाने हॉस्पिटल उघडले होते सांगा तुम्ही बरं. कुठल्या पक्षाला वाटलं होतं तर आपल्याला CBSEचं शिक्षण आपल्या मतदारांच्या किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या मुलाला मिळालं पाहिजे? कुठल्या पक्षाला वाटलं होतं का स्पर्धा परीक्षांच्या लायब्ररी अभ्यासिका खुल्या करून क्लासेसची व्यवस्था करून आपल्या गोरगरिबांच्या मुलांना अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे? का कुठल्या पक्षाला वाटलं होतं पोलीस भरती केंद्र सैन्य भरती केंद्र काढून आपल्या कार्यकर्त्यांच्या आपल्या मतदारांच्या मुलांना त्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे असं आज तगायत कोणी पाहिलं होतं का? आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, त्यांनी दिलेल्या संस्कारानुसारच राज्य करायचं आहे. आपल्याला एका माणसाला 100 माणसाचं नाही खायचं आहे, परंतु एका माणसाचं जेवण 100 माणसांना वाटायचे आणि ते वाटण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले. या शहापूरची प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून कितीही मोठा विषय असला तरी त्याचा निराकरण करण्याची जबाबदारी जिजाऊची. एवढे तुम्हाला सर्वांना मी सांगतोय. मी पहिल्यांदा परत एकदा पत्रकार महोदयांच्या सगळ्यांची माफी मागतो, कारण आमचे नियोजक आमच्याकडे, आम्ही एकदा शहापूरला आलो का हरीश पटेलच्या ताब्यात जातो, ते तिकडे फिरवतील तिकडे आम्ही फिरत असतो, त्याच्यामुळे थोडा यायला उशीर झाला. सर्व बसलेल्या बंधू भगिनींची माफी मागतो, कारण वेळ ही मी स्वतः पाहत असतो. आता मला पुढे 9:30चा टायमिंग आहे, एक मीटिंग आहे, त्याच्यामुळे जास्त काय बोलत नाही. आपल्याला परवा सोमवारी बोलायचंच आहे. सोमवारी जास्तीत जास्त लोक प्रत्येकाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन या, एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि उमेदवाराच्या वतीने मी शहापूरवासियांना ग्वाही देतो का तुम्ही काहीही काळजी करू नका. त्यांनी आम्हाला शब्द दिलेले, त्यांच्या वडिलांनी आम्हाला शब्द दिलेले का कुठल्याही परिस्थितीमध्ये जिजाऊची साथ, सर्वसामान्य जनतेची साथ सोडणार नाही, एवढं त्यांनी शब्द दिलेलं आहे. आणि मला वाटतं ते शब्द पाळतील. ज्यांनी ज्यांनी जिजाऊचा शब्द पाळलाय ते पुढे मोठे झालेले, जे जिजाऊला सोडून गेले
त्यांना प्रत्येकाला पश्चातापाची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मी कधी कुठल्या गोष्टींचा विचार करत नाही. प्रत्येक गोष्ट असते, माणूस आहे, त्याला कुठे काही स्वार्थ दिसला तर कुणी भले भले जातात. तर उद्या आपण बघितलं तर ज्यांना विधानसभा निवडणुकीत 25-25 लाख रुपये आपण दिले होते किंवा लोकसभेच्या आधी एका कामाचे 25 लाख रुपये दिले, मुख्यमंत्र्यांकडे सारखं फोन करत होते, नंतर मुख्यमंत्र्यांना सोडून इथे गेले. तेच आमचा अपप्रचार करत होते का निलेश सांबरे आदिवासींच्या विरोधी आहेत. पण त्यांच्यापेक्षा उद्याला रंजनाताई बऱ्या, कारण त्या महिला आहेत आणि मी नुसते 1500 रुपये महिन्याला देणारा भाऊ नाहीये, तर माझ्या बहिणीच्या प्रत्येक सुखदुःखात तिच्या सख्या भावासारखा धावून जाणारा कार्यकर्ता आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो, 1500 रुपये देण्यापेक्षा 2 कोटी रुपये सरकारचे जे वर्षाला येतात त्यातील 1.5 कोटी रुपये त्या इथल्या आमच्या तायांसाठी किंवा लहान लहान मुलांसाठी येणारा पगार वापरतील. यापेक्षा आणखीन आमच्या भगिनींना दुसरं काय पाहिजे एवढं तुम्हाला मी सांगतोय आणि मी थांबतोय. पुन्हा एकदा रंजनाताईने सांगतोय का आपल्याकडे मेहनतीने आलेल्या पैशातूनच निवडणुका लढायच्या. कुठल्याही बाहेरच्या माणसाकडून एकही रुपया तुम्ही घेऊ नका, कारण तुम्हाला काम हे फ्री हँड करायचं आहे. तुम्हाला एकही कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्याने सांगितलेलं तेच काम करायचं. आपल्याला कुठेही फंड विकायचं नाही किंवा कुठल्याही ठेक्याचे 2%, 5% घ्यायचे नाहीये. आपल्याला शहापूरच्या ज्या महत्वाच्या समस्या आहेत, आरोग्याची समस्या असेल, कसारा घाटातील विषय असेल, पिण्याचा पाणी असेल, शिक्षणाचा विषय असेल किंवा मी आता आश्वासन दिलेल्या 3-3 शाळा असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला आपल्या अंगाला आपण बघतोय का अनेक लोक पैसेवाले होतात, अनेक लोक पदावर असतात, परंतु चांगलं काम केलं नाही तर त्यांना 5 वर्षभर लोक लक्षात ठेवत नाही. आपल्याला असं काम करायचं आहे का उद्या पुढचे 500 वर्ष तुमची आठवण शहापूरचा आमदार म्हणून समाजाने केली पाहिजे. यासाठी आपल्याला ही चांगली संधी मिळालेली आहे आणि या संधीचं आपण सोनं करावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा पत्रकार महोदयांचं सगळ्यांच्या माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.